नमस्कार मित्रांनो, मनपा भरतीच्या या 5 जाहिराती आलेल्या आहेत आणि यांच्याविषयी तुम्हाला माहिती आहे का? पात्रता, अभ्यासक्रम, रिक्त जागा, महत्त्वाच्या तारखा या सर्वांविषयी आपण माहिती घेणार आहोत। त्यासोबतच या मनपामध्ये आपण काय अप्लाय करावं याच्याविषयी माहिती घेणार आहोत। त्यानंतर मी कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरावा आणि आगामी काळात कोणत्या मनपा येऊ शकतात याच्या देखील माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि सध्या गणेश उत्सव चालू आहे आणि याच गणेश उत्सवाच्या निमित्ताने इग्नाइट अकॅडमीने आपल्या सर्व कोर्सेसवर फ्लॅट 20% सूट दिलेली आहे आणि ही सूट मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त एक कोड यूज करायचा आहे, तो म्हणजे आपला लाडका कोड आहे बाप्पा। हा कोड यूज करून तुम्ही जे आहे तर ते 6 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला मनपसंत कोर्स जो आहे तर तो तुम्ही जॉईन करू शकता। बघा, सध्या मनपाच्या जाहिराती आलो आहेत वेगवेगळ्या, तर कुठल्याही मनपाची तयारी करत असाल तर ही त्याच्यासाठी एक परफेक्ट बॅच आहे की ज्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान हे सर्व विषय तुमचे कव्हर होतात। तर याला तुम्ही नक्की जॉईन करू शकतात। तर बघा, पहिली जी जाहिरात आहे तर ती नागपूर मनपामध्ये आलेली आहे। बघा, नागपूर मनपाची जी टेक्निकलची जाहिरात होती तर ती आधी आलेली होती, पण नॉन टेकची बाकी होती आणि नॉन टेक मध्ये 2 पद आहेत, खूप छान चांगली पद आलेली आहेत। 22/8/2025 रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। याच्यामध्ये 2 पद ज्यांच्याविषयी खूप आकर्षक आहे, आम्ही पण बघतो की लॅब मध्ये मुलं चर्चा करतात, तर ते पद एक कर संग्राहक, टॅक्स कलेक्टर नावाचं एक पद आहे। छान पद आहे। S6 ची वेतन श्रेणी आहे 19,900 ते 63,200 म्हणजे लिपिक लेवलचं आहे। तर इन हँड तुम्हाला चांगलंच पेमेंट जे आहे तर ते येऊन लागेल। 74 जागा आहेत, जागा देखील चांगल्या आहेत। पुढचं आहे कनिष्ठ लिपिकचं। S6 वेतन श्रेणी आहे 19,900 63,200 60 जागा आहेत आणि या दोन्ही साठी जी पात्रता आहे ती सेमच आहे, काहीच बदल नाही। फक्त काय की त्यांना आपल्याकडून डबल पैसे घ्यायचे आहेत म्हणून त्यांनी वेगवेगळी ही नावं म्हणजे वेगवेगळीच पद आहेत ते, पण डबल पैसे घेऊन म्हणजे 1000 रुपये घेऊन तुम्हाला डबल फॉर्म जो आहे तर तो भरावा लागणार आहे। आता मनपामध्ये फायदा काय होतो माहितीये का? म्हणजे मनपा विषयी एवढं आकर्षण काय असतं मुलांमध्ये, मेन म्हणजे मनपाची बदली काय होतं माहितीये का? मुलांना खूप सारे जे महिला असतात, खूप सारे जे मुलं असतात, त्यांना फॅमिलीला सोडून जाता येत नाही, काहीतरी त्यांच्या प्रॉब्लेम्स असतात घरचे। तर एक म्हणजे काय, मनपाची बदली होत नाही आयुष्यभर, जिथं सुरुवात केली तेच आपल्याला शेवटी नारळ देतात, ही संपूर्ण प्रोसेस राहते। पुन्हा शहरात तुम्हाला जॉब करायला भेटतो, हा एक महत्वाचं असतं। शहरात असल्यामुळे तुम्हाला काय असतं, आपली जी भारताची व्यवस्था आहे की त्याच्यामध्ये शहरांना झुकतं माप दिलेलंच आहे की शहरांमध्ये तुम्ही रस्ते बघा, शहरांमधील शाळा बघा, शहरांमधील सुखसुविधा बघा, तर या गोष्टी या जास्तच शहराच्या वाट्याला जे आहेत तर ते आलेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे देखील 2 गोष्टी असतात, एक म्हणजे काय की बदली आणि दुसरी म्हणजे काय मिळणाऱ्या सुविधा आणि पगार तुम्हाला सारखाच भेटतो, जो महाराष्ट्र शासनात भेटतो तोच इथे भेटतो आणि मनपामध्ये काम करताना तुम्हाला एक चांगलं असतं, म्हणून मनपामध्ये आकर्षण असतं, म्हणून देखील तुम्ही तुमच्या मनपासाठी तयारी जी आहे तर ती केलीच पाहिजे। बाकी देखील पद आहेत बघा, यावेळी या कम्प्युटर वाल्यांसाठी पद आहेत, पण ती 1-1, 2-2 अशी पद आहेत, पण मेन जी क्रायटेरिया होता तो म्हणजे या 60 आणि 74 या पदांचा आपल्याला इथं बघायला मिळू शकतो। ऑनलाईन अर्ज हे 26/8/2025 पासून चालू झालेले आणि 9 सप्टेंबर पर्यंत अर्ज भरायचे। गणपतीच्या कालावधीत अर्ज करायचं विसरू नका, हे लक्षात घ्या। शैक्षणिक पात्रता काय बघा, कोणत्याही शाखेचा पदवी पाहिजे, त्यासोबतच मराठीचं 30चं सर्टिफिकेट आणि इंग्रजीचं 40चं सर्टिफिकेट। बघा, 2023 मध्ये जेव्हा सरसेवा आली होती तेव्हा फार कमी लोकांकडे हे टायपिंगचं सर्टिफिकेट होतं, पण त्यावेळी मुलांना कळलं की टायपिंग सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे, त्यांनी काढून ठेवलं आणि त्यांना 25 मध्ये फायदा झाला। ज्या लोकांनी तेव्हाही नाही काढलं, आत्ताही नाही काढलं, तुमचा काहीच फायदा होणार नाही। तुम्ही लवकरात लवकर सर्टिफिकेट काढून घ्या, आगामी काळात खूप साऱ्या जाहिराती येणार आहेत, त्याच्यामध्ये सर्टिफिकेट हे महत्त्वाची अट असते आणि त्याच्यामुळे तुम्हाला फॉर्म भरता येत नाही अभ्यास असून सुद्धा, म्हणून सर्टिफिकेट तुम्ही काढून ठेवा। बघा, या पदासाठी सेम आहे आणि म्हटले म्हणजे काय प्लस की दोन्ही पाहिजे आहे, एकच नाही। बघा, याच नागपूर मनपासाठी सेपरेट पण आपण एक बॅच लॉन्च केलेली आहे, ज्याच्यामध्ये देखील तुम्ही इनरोल करू शकतात। पुढची जाहिरात आलेली मीरा भाईंदर मनपामध्ये, तर मीरा भाईंदर मनपामध्ये ही जाहिरात आलेली आहे। बघा, ही वेगवेगळी पद आहेत, याच्यामध्ये टेक्निकलच्या पदांवर जास्त आहे, लिपिकची पद आहेत 3च पद आहेत, पण ते कॅटेगरीसाठी आहेत, ओपन साठी ती जागा पण नाही आय थिंक। कनिष्ठ अभियंता 27 जागा म्हणजे सिव्हिल वाल्यांना चान्स आहे, मेकॅनिकल वाल्यांना 2 जागा आणि इलेक्ट्रिकल वाल्यांना 1 जागा। इथं जर पाहिलं तर कमीच जागा आहेत, फक्त 10वी पास वाल्यांसाठी अग्निशामक या पदाच्या 241 जागा। S7 ची वेतन श्रेणी आहे 21,700 ते 59,100, तर एवढं आपल्याला इथं पाहायला मिळतं अग्निशामकसाठी। आणि टोटल जर पाहायला गेलं तर 358 एवढ्या जागा ज्या आहेत तर त्या आपल्याला इथं बघायला मिळतात। या अग्निशामकसाठी पात्रता जर पाहिली तर सगळ्यात आधी काय पाहिजे, तुम्ही 10वी पास पाहिजे।
10वी पास पाहिजे आणि त्यासोबतच तुमचा अग्निशमनचा कोर्स जो आहे तर तो कम्प्लीट असणं गरजेचं आहे. त्यासोबत एक शारीरिक पात्रता पण लागते, कारण की उंची लागते 165 सेंटीमीटर पुरुषांसाठी, महिलांसाठी 162 सेंटीमीटर. पुरुषांना चेतचा क्रायटेरिया 81+5 म्हणजे 86 पर्यंत झाले पाहिजे आणि वजनाची अट आहे 50 किलो आणि वय पण टाकून दिले की वय 30 वर्षांपेक्षा जास्त नको. इथं कुठल्याही पद्धतीचा अनुभव तुमच्याकडून मागितलेला नाही, हे लक्षात ठेवा. आणि याच्यासाठी अप्लाय करण्याची लास्ट डेट ही 12/9/2025 पर्यंत असणार आहे, त्याआधी तुम्ही नक्की अर्ज केला पाहिजे. आता लक्षात घ्या, या मनपामध्ये सगळ्यात जास्त जी पदं येत ना ती म्हणजे अग्निशामक या पदासाठी येत आहेत, फायरमन याच्यासाठी येत आहेत, 10वी पासवर याच्यासाठी येत आहेत. त्यासोबतच चालक यंत्रचालक याला पण सेम पात्रता आहे, फक्त त्याला ड्रायव्हिंग लायसन्स लागतं, एवढी एक विशेष अट आहे. बाकी दोघांसाठी पात्रता, दोघांसाठीचा असलेला सिलेबस, अभ्यासक्रम आणि परीक्षा ही सारखीच होत असते. आणि याच्यासाठी महाराष्ट्रातून एकमेव आपली बॅच आहे की जी तुमची टेक्निकल म्हणजे विषयाशी संबंधित आणि नॉन टेक्निकल या दोन्ही गोष्टी सगळ्यात व्यवस्थित पद्धतीने कव्हर केलेल्या आहेत. तुम्हाला जर स्वतः कव्हर करता येत असेल टेक्निकल तर खूपच चांगली बाब आहे, परंतु तुम्हाला वाटत असेल की मला माझा स्कोर वाढवायचा आहे तर तुम्ही नक्की ही बॅच जॉईन करू शकतात. ही बॅच फार अनोखी बॅच आहे, कुठेही तुम्हाला एवढ्या क्वालिटीची बॅच जी आहे तर ती बघायला मिळणार नाही. तर ही बॅच तुम्ही नक्की जॉईन करू शकतात, सध्या ऑफ पण चालू आहे, करू शकतात. पण याच्यामध्ये जर मार्क पाडायचे असतील ना, टेक्निकलला फार महत्व आहे, टेक्निकल तुमचं स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. ओके, पुढे ठाणे मनपामध्ये पण जाहिरात आलेली आहे बघा. गट क आणि गट ड यांसाठी जाहिरात जी आहे तर ती आलेली आहे बघा. याच्यामध्ये वेगवेगळे बघा लिपिकची पदं आलेली आहेत, 53 पदं लिपिकची आलेली आहे. त्याच्यानंतर सिव्हिल वाल्यांसाठी या 24 जागा आहेत, पण त्यांना एक्सपिरियन्स मागितलाय. जे एक्सपिरियन्स मागितलं नाही सिव्हिलची जागा त्या आहेत 63. याच्यामध्ये पण तुम्ही बघा फायरमन म्हणजे अग्निशमक याच्या किती जागा आलेल्या आहेत बघा, 381. किती? 381, 381 एवढ्या इतक्या चांगल्या जागा आलेल्या आहेत बघा. चालक यंत्रचालक 207 जागा. म्हणून तुम्हाला काय सांगितलं, 10वी पास उमेदवारांना खूप चांगली संधी आहे. महिलांसाठी नर्स, मिडवाईफ, परिचारिका 457 जागा, जबरदस्त जागा आहेत. महिलांसाठी खूप मोठी संधी आहे इथं. आणि टोटल जर जागा पाहायला गेला तर 1773 जागा आपल्याला इथं टोटल मध्ये जे आहेत तर ते इथं बघायला मिळतात. अप्लाय करण्याची डेट फार जवळ आलेली आहे, तर 2 सप्टेंबर 2025 ही त्याची अंतिम तारीख असणार आहे. त्याच्या आधीच तुम्हाला अप्लाय जे आहे तर ते इथं करायचं आहे. या 3 जाहिराती आलेल्या आहेत मित्रांनो, आता चालू आहेत. मे बी व्हिडिओ पाहत असताना काही जाहिराती निघून जातील, पण एक जाहिरात आहे की ती लगेच येणार आहे. ती म्हणजे काय, नाशिक महानगरपालिकेची जाहिरात जी आहे तर ती येणार आहे. जवळपास 140 पदं असतील. किती? 140 पदं असतील. आणि ही सर्व पदं ही तांत्रिक विभागातील असतील, टेक्निकल विभागातील असतील. फॉर एक्झाम्पल बघा, याच्यामध्ये बघा उपअभियंता सिव्हिल, यांत्रिकी, इलेक्ट्रिकल, ऑटो, तर या सगळ्या टेक्निकलच्या पोस्ट असणारी. इथं अजूनही लिपिकच्या संदर्भातली काही माहिती मिळत नाही आपल्याला, कारण की त्यांचा थोडासा हिशोब वेगळा आहे. तर 140 टेक्निकल पदांसाठी जाहिरात जी आहे तर ती येणार आहे, लगेच येणार आहे. ज्या पद्धतीने नागपूरची आली, मनपाच्या जाहिराती आता निवडणुकीपूर्वी ज्या आहेत तर त्या बऱ्यापैकी येऊन लागतील. तर हे लक्षात ठेवा, ही जाहिरात जी आहे तर ती येणार आहे. पुण्याची एक जाहिरात होती, पण ती जाहिरात नाही म्हणता येणार आपल्याला. ते त्यांनी आरक्षणामध्ये काही बदल केल्यामुळे फक्त मराठा समाजातील, ईडब्ल्यू समाजातील उमेदवारांना याच्यामध्ये करेक्शन करण्यासाठीची विंडो जी आहे तर ती इथं देण्यात आलेली होती. जवळपास 169 एवढी पद आहेत, म्हणजे याची देखील परीक्षा होणं बाकी. ही टेक्निकलची एक्झाम आहे, तर लवकर ज्याची एक्झाम होणार आहे 30/8/2025 ला याचं जे आहे तर ते बंद पण झालेलं आहे आणि IBPS मार्फत ही परीक्षा घेण्यात येणार होती. आता या ज्या काही जेवढे मी तुम्हाला मनपा सांगितलंय यांचा परीक्षा पॅटर्न सेम आहे, कोणाचाच काही बदल नाही आहे बघा. मराठीमध्ये 25 प्रश्न, इंग्रजीमध्ये 25 प्रश्न, बौद्धिक चाचणीमध्ये 25 प्रश्न, सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न, असे जर तुम्ही पाहिलं तर तुमचे 100 प्रश्न होतात. पण गुण मात्र इथं 2चे आहेत. म्हणजे काय की तुम्हाला इथं 200 गुणांच्या आधारे तुमची निवड होणार आहे, कट ऑफ लागणार आहे, वेटिंग लिस्ट लागणार आहे. 2 तास एवढा वेळ मिळतो. आणि लक्षात घ्या, आता परीक्षा पॅटर्न मध्ये एक बदल झालाय, तो म्हणजे काय, ग्रुप टायमिंगचा. ग्रुप टायमिंग हा आलेला आहे, तर त्याच्यानुसार आता गोष्टी होत असतात. तर हा एक परीक्षा पॅटर्न आहे. मी कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरावा, आता खूप सारे उमेदवार, फॉर एक्झाम्पल नाशिकचे उमेदवार अशी वाट पाहतात की नाशिकची जेव्हा येईल तेव्हा मी फॉर्म भरेल. पण मित्रांनो बघा, तुम्हाला या परीक्षांचा जर अभ्यास करायचा असेल ना, तर तुम्हाला इतर देखील जाहिरातींचा अभ्यास तुम्हाला करणं गरजेचं आहे. एक तर तुम्ही काय करू शकतात, समजा तुम्ही ठाणेचा फॉर्म भरा, नागपूरचा फॉर्म भरा, आणि या फॉर्मच्या माध्यमातून तुम्ही परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला ऍक्च्युअल परीक्षा कशी असते तर ती तुम्हाला कळायला मिळणार आहे. किंवा
तुम्ही एक काम करू शकता, ज्या मनपाच्या आधीच्या झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सर्व प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करा मित्रांनो. ते फार तुमच्यासाठी महत्वाचे आहेत. PYQ जे आहेत तर ते सॉल्व्ह करा. आपल्या टेलिग्राम ग्रुपवर आपण काय केलेले, काही रिस्पॉन्स शीट शेअर केलेले, तर त्या पण तुम्ही नक्की डाउनलोड करा. त्या सॉल्व्ह करण्याचा तुम्ही इथं प्रयत्न केला पाहिजे. ओके, आगामी काळात नाशिक आहे, तलाठी आहे, नगर परिषद आहे. नगर परिषदेची नुकतीच एक अपडेट जी आहे तर ती पण आलेली आहे. बघा, TCS IBPS पॅटर्न नुसार जे आहेत तर ती परीक्षा होत असते. मनपाच्या बहुतांशी जाहिराती या TCS कडेच आहेत. तर तुम्हाला वाटतं ही तयारी करायची, सोबत तुम्हाला वाटतं मला तलाठीची तयारी करायची, दोघांची तयारी ही सिमिलर आहे मित्रांनो, काहीच फरक नाही आहे. एकाच वेळी दोन गोष्टींची तुमची तयारी होऊ शकते. याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, आपलं एक पुस्तक आहे. सगळ्यात आधी तुम्ही काय करा, हे PYQ सॉल्व्ह करा. जवळपास 5700 प्रश्न आहेत. हे जर तुम्ही सॉल्व्ह केले ना, तर मला नाही वाटत मनपामध्ये तुम्हाला जास्त काही डिफिकल्टी जाईल, तलाठीमध्ये डिफिकल्टी जाईल. एवढे सगळे प्रश्न, त्याच्याशी संबंधित माहिती, त्याच्याशी संबंधित घटक, एकदा का जर तुम्ही हा पॅटर्न क्रॅक केला ना, तर सरळ सेवा काहीच अवघड नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या. आणि सरळ सेवेमध्ये काय माहितीये का, की ज्याने अभ्यास नाही ना त्याला एक स्कोर येतो बरं का, त्याचाही स्कोर येतो एक वेळेपर्यंत. समजा 140 स्कोर आला, त्याचा 150 स्कोर नॉर्मल विद्यार्थ्यांचा येतो. मेन आपली जी खरी मेहनत आहे ना, तर ती 180च्या पुढे जाते. कारण की आता कट ऑफ हाय जायला लागले, हे तुम्हालाही माहिती आहे. सरळ सेवेची 180च्या पुढे जो जातो म्हणजे काय, 90 प्रश्नांच्या पुढे व्यवस्थित पद्धतीने सॉल्व्ह करणे. इथं टाइमचा इश्यू नसतो, इथं फक्त करेक्शनचा इश्यू असतो, म्हणजे सॉल्व्ह करण्याचा. 180च्या पुढे जाणं हे खरं डिफिकल्टी लेवलचं काम असतं. आणि तेच अचीव्ह करण्यासाठी आपल्याला PYQ जे आहेत तर ते सॉल्व्ह करावे लागतात. म्हणूनच तुम्हाला आग्रह असेल की तुम्ही आपलं हे जे पुस्तक आहे तर ते नक्की घ्या. नक्की हे प्रश्न पेन्सिलीने, पेनाने दररोज एक एक प्रश्नपत्रिका सॉल्व्ह केली तर 57 दिवस लागतील. तुम्हाला जास्त वेळ असेल 2 करा, म्हणजे कमी दिवसात होईल. दिवसातून 2-3 जर प्रश्नपत्रिका सॉल्व्ह केल्या ना, तर तुम्हाला हा पॅटर्न इझिली जो आहे तर तो क्रॅक होऊन जाणार आहे. ठीक आहे, तर मित्रांनो अशाच पद्धतीने एक नवीन व्हिडिओ आपण बनवणार आहे, ज्याच्यामध्ये आता सध्या GMCच्या ज्या जाहिराती येणार आहे त्या पण आपण कव्हर करणार आहोत. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.